नोकरीत यश हवंय, पैशांची कमतरता भासते, तुमच्या कुंडलीत हे ग्रह मजबूत असायलाच हवे. जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या मेहनतीनुसार आपल्या ग्रहांची स्थिती ही करिअरची दिशा ठरवते. कुंडलीतील काही विशेष ग्रह आणि आपल्या भावनांचा आपल्या उपजीविकेशी आणि नोकरीतील यशाशी ही जोडलेली असतात. आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकाला कामात यशाचं शिखर हे गाठायचं असतं. दिवस रात्र मेहनत करून सुद्धा लोकांना हवी तशी नोकरी मात्र भेटत नाही. कामात प्रमोशन आणि बढतीसाठी मात्र बराच काळ अशा लोकांना वाट पाहावी लागते. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या मेहनतीनुसार आपल्या ग्रहांची स्थिती ही आपल्या करिअरची दिशा ठरवते. कुंडलीतील काही विशेष ग्रह आणि आपल्या भावनांचा आपल्या उपजीविकेशी आणि नोकरीतील यशाशी हा संबंध आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नोकरीत मोठं यश आणि सन्मान मिळवण्यासाठी कुंडलीतील ग्रह बळकट असणं का महत्वाचं आहे. सूर्यस्थान आणि आदर देतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि शासकीय आदराचा एक घटक मानलं जातं. जर सूर्यग्रह बळकट स्थितीत असेल तर त्या व्यक्तीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळतो आणि प्रमोशनची संधी निर्माण होते. सरकारी नोकरी करण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी सुद्धा सूर्य बळकट असणं महत्वाचं असतं. शनी देतो कठोर परिश्रमाचं पूर्ण फळ. शनीला कर्मफळदाता तसंच न्यायदेवता म्हणतात. नोकरी आणि दीर्घकालीन करिअरसाठी शनी ग्रह महत्वाचा मानला जातो. जर तुमच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असेल तर ती व्यक्ती मेहनती, जबाबदार आणि धैर्यवान असते. अशा लोकांना हळूहळू पण स्थायी यश मिळण्याची शक्यता जास्त असते. बुध ग्रह माणसाला बुद्धिमान आणि यशस्वी बनवतो. बुध ग्रह बुद्धी, संवाद, तर्कक्षमता, व्यावहारिक समज देतो. ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह बळकट आहे असे लोक प्रभावशाली असतात. बुध ग्रहामुळे मार्केटिंग, माध्यम, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, लेखन, बँकिंग आणि संवाद यांसारख्या क्षेत्रामध्ये विशेष लाभ मिळतो. गुरु ग्रह देतो सन्मान आणि प्रगती. गुरु ग्रहाला ज्ञान, भाग्य आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. बलवान गुरुग्रह व्यक्तीला माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता देतो. अशा व्यक्तींना वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळते आणि करिअरमध्ये प्रगतीच्या अधिक संधी देखील उपलब्ध होतात. गुरुग्रह शिक्षण, प्रशासन, न्याय, धार्मिक बाबी आणि सल्लागार या क्षेत्रांमध्ये विशेष कायदेशीर आणि शुभ मानला जातो. मंगळ ग्रह धैर्य आणि नेतृत्व. मंगळ ग्रह ऊर्जा, धैर्य आणि निर्णय घेण्याचं प्रतीक आहे. बलवान मंगळ ग्रह लष्कर, पोलीस, अभियांत्रिकी, तांत्रिक क्षेत्र, क्रीडा, प्रशासकीय सेवांमध्ये यश मिळवून देतो. तो व्यक्तींना कठीण परिस्थितीतही आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे सामर्थ्य देतो. नोकरीत यश हवं असेल तर काय करावं? ज्योतिषशास्त्रानुसार रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे, आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक राहा, वेळेचं पालन करा आणि मोठ्यांचा आदर करणं करिअरसाठी शुभ मानलं जातं. गुरुवारी भगवान विष्णू आणि गुरुची पूजा करणे आणि शनिवारी गरजू लोकांना मदत करणं हे देखील या ठिकाणी शुभ मानलं जातं. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 27 जुलै नंतर तुमच्या घरात सुख घेऊन येईल ही एक व्यक्ती नाव ऐकून डोळे पाणावतील. कुंभ राशीच्या माझ्या भाग्यवान जातकांनो, आज तुमच्या आयुष्यात एक असा ऐतिहासिक चमत्कार घडणार आहे ज्याने तुमच्या पाठीमागे कारस्थान करणाऱ्या, तुमचा घात करणाऱ्या गुप्त शत्रूंचे आणि जवळच्या लोकांसमोर कायमचे तोंड काळे होणार आहे. निसर्गाचा आणि न्यायदेवता शनी महाराजांचा असा काही महान्याय आता सुरू झाला आहे की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आणि तुम्हाला अंधारात ढकललं, ते सर्व लोक आता स्वतःच्याच कर्माच्या जाळ्यात असे काही अडकणार आहेत की त्यांना समाजात मान खाली घालून जगावं लागेल. स्वतः कैलाश अधिपती महादेव आता त्या पापी आणि कपटी लोकांचा हिशोब चुकता करण्यासाठी अगदी सज्ज झाले आहेत आणि त्यांच्या क्रोधांची झळ लवकरच अन्याय करणाऱ्यांना बसणार आहे. आजची ही वेळ तुमच्या आयुष्याला एक असं नवं वळण देणारी ठरणार आहे ज्याची तुम्ही गेली कित्येक वर्ष अगदी आतुरतेने वाट पाहत होता. हे जे राशी भविष्य आहे हे ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगू इच्छिते की आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 7 मोठ्या अद्भुत घटनांचा पर्दाफाश करणार आहे ज्या तुमच्या आयुष्यात एकामागून एक घडणार आहेत. पण त्याआधी
एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओच्या अगदी मध्यभागी मी एक अशी भयानक चेतावणी देखील तुम्हाला सांगणार आहे जी तुमच्या ओळखीच्याच एका व्यक्तीशी संबंधित आहे. आणि जर का तुम्ही ती ऐकली नाही किंवा तो भाग तुम्ही चुकवला तर हाताशी आलेला मोठा राजयोग हा एका क्षणात उलटून जाऊन तुमचं प्रचंड नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. म्हणूनच हा व्हिडिओ एका सेकंदासाठीही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा. आजवर तुम्ही स्वतःचे अश्रू पुसून लोकांसमोर हसलात, इतरांना मदत करत राहिलात, पण बदल्यात तुम्हाला फक्त अपमान, उपेक्षा आणि विश्वासघातच मिळाला. पण आता वेळ पूर्णपणे बदलली आहे आणि ग्रहांची अशी काही दुर्मिळ रचना जुळून आली आहे जे तुमच्या दुःखांचे दिवस हे कायमचे संपवणारच आहेत. या 7 अद्भुत घटनांपैकी जी पहिली घटना आहे ती सर्वात मोठी घटना तुमच्या आर्थिक बाबतीतही घडणार आहे. जिथे गेली कित्येक महिने किंवा अगदी वर्ष चाललेली आर्थिक कोंडी आता मुळापासून नष्ट होणार आहे. तुमच्या डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर हळूहळू उतरायला सुरुवात होईल आणि अचानकच कुठून तरी अनपेक्षित धनलाभाचे मोठे योग हे जुळून येतील. ज्या लोकांनी तुमचे कष्टाचे पैसे अडकवून ठेवले होते, जे लोक फोन उचलत नव्हते किंवा टाळटाळ करत होते, आता ते लोक स्वतःहून तुम्हाला फोन करून तुमचे पैसे सन्मानाने परत आणून देतील. रोजच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल आणि जे नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याचे तुमचे स्वप्न वेळेअभावी आणि पैशांअभावी रखडले होते त्याला आता प्रचंड गती मिळणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता या ठिकाणी दुसरा मोठा चमत्कार हा तुमच्या आरोग्याच्या बाबतीत होणार आहे, कारण गेल्या काही काळात शारीरिक आजारांपेक्षा मानसिक तणाव आणि सततची चिंता आणि थकव्यानेच तुम्हाला जास्त घेरलं होतं. रात्री न येणारी शांत झोप, मनातील भीती आणि शरीरात राहणारा अकालनीय अशक्तपणा आता हळूहळू गायब होणार आहे. जुनी दुखणी, साध्यांचे किंवा पोटाचे त्रास आता कमी होतील आणि तुमच्या शरीरात एका नव्या अफाट ऊर्जेचा देखील संचार होईल. आता तिसरा चमत्कार म्हणजे तुमच्या गुप्त शत्रूंचा पूर्ण विनाश होणे होईल. तुमच्या कामात मिठाचा खडा टाकणारे लोक आता स्वतःच रचलेल्या खड्ड्यात पडणार आहेत. त्यांनी तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता त्यांचा खरा आणि भयानक चेहरा पूर्ण जगासमोर उघडा पडेल आणि त्यांना तोंडावर पडण्याची देखील वेळ येईल. इथेच थांबून एक गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता यानंतरची चौथी आणि 5वी घटना ही तुमच्या कुटुंबातील एका मोठ्या आनंदाच्या बातमीशी आणि महाभाग्योदयाशी जोडलेली आहे. पण आता ती महाभाग्योदयाची गोष्ट ही कशी घडणार आहे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओचा पुढचा भाग अतिशय गांभीर्याने नक्की पहा. आता चौथा चमत्कार तुमच्या घरात आणि कुटुंबातच घडणार आहे. जिथे गेल्या अनेक दिवसांपासून चालू असणारी नको ती कटकट आणि नकारात्मक ऊर्जा ही कायमची नष्ट होणार आहे आणि घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात एक वेगळी शांतता, एक वेगळीच प्रसन्नता आणि मांगल्याचे वातावरण तुमच्या घरात निर्माण होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढेल आणि घरात एक अत्यंत मोठी आनंद वार्ता देखील येऊन धडकणार आहे. आता ही बातमी कुणाच्या तरी करिअरमधील मोठी यशोगाथा असू शकते किंवा लग्नाची जमलेली छान गाठ असू शकते किंवा स्वतःचं नवीन घर अथवा स्वतःची नवीन गाडी घेण्याचे जुने स्वप्न हे पूर्ण होणे देखील असू शकते. आता 5वा चमत्कार तुमच्या भाग्योदयाच्या रूपाने तुमच्या समोर येणार आहे, ज्यामुळे समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि तुमचा मानसन्मान हा प्रचंड वाढणार आहे. ज्या लोकांनी भूतकाळात तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं, तुम्हाला कमी लेखलं होतं, आता तेच लोक तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आणि तुमचा सल्ला घेण्यासाठी स्वतःहूनच तुमच्याकडे चालून येतील. 6वा चमत्कार तुमच्या रोजच्या कामात, नोकरीत आणि व्यवसायात तुम्हाला अडकून पडलेले सर्व मार्ग मोकळे होण्यात दिसणार आहे. प्रमोशनच्या रांगेत अडकलेले तुमचे नाव आता सर्वात वरच्या स्थानावर जाईल आणि नवीन चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना देखील या वेळेला उत्तम पगाराची ऑफर देखील मिळणार आहे. आता 7वा चमत्कार तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याच्या रूपानेच घडून येईल. जिथे तुम्ही देवाला नेहमीच हात जोडून मागितलेली एक फार जुनी आणि कठीण इच्छा आता मात्र निसर्ग स्वतः पूर्ण करणार आहे. पण मित्रांनो, या सगळ्या मोठ्या चमत्कारांचा आनंद तुम्ही घेत असताना तुम्हाला एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीची मात्र या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की
या प्रवासात एक खूप मोठी चेतावणी आणि धोका देखील तितकाच लपलेला आहे. जर तुम्ही आता या क्षणी हा व्हिडिओ सोडून निघून गेलात तर तुम्हाला या धोक्याची अजिबातच कल्पना येणार नाही आणि ग्रहांची ही शुभ शक्ती तुमच्या हातातून देखील निघून जाईल. म्हणूनच आता पुढचे काही मिनिटं अत्यंत एकाग्रतेने तुम्हाला ऐकायचं आहे. सावधान राहा. तुमच्या जवळच्याच नातेवाईकातील एक व्यक्ती जिचं नाव म, स किंवा व या अक्षराने सुरू होतं, ती नेमकी याच काळात तुमच्या आयुष्यात डोकावणार आहे. ती व्यक्ती तुम्हाला मदतीचा बहाणा करेल, तुमच्याबद्दल खोटी सहानुभूती दाखवेल आणि तुमच्या व्यवसायातील पैशांच्या नियोजनातील किंवा यशातील गुपिते जाणून घेण्याचा देखील ही व्यक्ती प्रयत्न करेल. ती व्यक्ती तुमच्याकडून सर्व गुप्त गोष्टी काढून घेईल आणि पाठीमागे तुमचा घात करण्याचा देखील प्रयत्न करेल. त्यामुळे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी, अचानक होणारा धनलाभ आणि नवीन योजना याबद्दलची माहिती या अक्षरांच्या व्यक्तीला किंवा इतर कुणालाही अजिबात सांगू नका. जर तुम्ही ही माहिती बाहेर उघड केली तर ग्रहांची ही शुभ शक्ती क्षीण होईल आणि तुमचा हा राजयोग उलटण्याची दाट शक्यता निर्माण होईल. त्यामुळे तुमचे गुप्त रहस्य हे नेहमीच तुम्ही गुप्त ठेवा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपण जाणून घेऊया या सर्व ग्रहांची कृपा तुमच्यावर अखंड राहावी आणि शनी महाराजांची तसेच महादेवाची देखील कृपादृष्टी तुमच्यावर वाईट लोकांची पडू नये. यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. आठवड्यातील शनिवार किंवा सोमवार कोणताही वार निवडा. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरची शांत वेळ पकडा आणि जवळच्या पिंपळाच्या झाडापाशी किंवा शनी मंदिरात जाऊन एक दिवा प्रज्वलित करा. दिव्यासाठी तिळाचं तेल वापरा आणि श्रद्धेने काही काळे तीळ शनिदेवांच्या चरणी वाहा. त्यानंतर डोळे मिटून मनोभावे जय शनिदेव किंवा ओम नमः शिवाय असा नामजप करत राहा. हा सोपा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील उरली सुरलेली नकारात्मकता देखील जळून खाक होईल आणि प्रगतीचे सर्व रस्ते उघडतील. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात शनी महाराजांचा आशीर्वाद कायम पाठीशी हवा असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि व्हिडिओला शेअर, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.